मागच्या लेक्चरमध्ये ट्यूब्स ऑफ फोर्सचा कन्सेप्ट वापरून आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी हा क्रायटेरिया आपण तिथं पाहिला होता. आणि त्या ठिकाणी जो काही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी मांडतो तो आहे इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय एरिया. हे बेसिक तुमचं इक्वेशन होतं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी हे दुसरं तिसरं काही नसून त्या ठिकाणी इट विल बी व्हॉट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. फक्त फरक काय, हा स्केलर, हे स्केलर इक्वेशन आहे, मात्र ही कुठली वेक्टर क्वांटिटी होती. म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं वेक्टर ई डॉट वेक्टर डी एस या पद्धतीने आपण तिथं घेतलं होतं. आणि वेक्टर डी एस आपण त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. वेक्टर डी एस इज व्हॉट, इट इज अ एरिया वेक्टर. It is always normal to the given surface and it is in outward direction. हा त्याचा नियम होता तिथे. मग त्याच्यावरून आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं की यालाच आपण त्या ठिकाणी E इंटू डी एस इंटू कॉस थिटा हे इक्वेशन आपण मांडलं होतं तिथं. याच्यामध्ये थिटा त्या ठिकाणी आपण म्हणत होतो व्हॉट इज थिटा, इट इज द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड द परपेंडिक्युलर ड्रॉन टू द गिवन सरफेस. मग एखाद्या सरफेसला जर इंटेन्सिटी जर नॉर्मल जात असेल ऑटोमॅटिकली थिटाची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. म्हणून कॉस झिरोची किंमत किती येते, 1. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ई इंटू डी एस म्हणू शकता. एखाद्या ठिकाणी दिलेल्या सरफेसला जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॅरलल जर असेल तर त्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू 90 यायला चालू होते आणि कॉस थिटाची किंमत 0 होते. म्हणजे त्याचा अर्थ त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी कळते की कॉस थिटाच्या व्हॅल्यूवर आधारित हे कन्सेप्ट तिथं मांडलेले आहेत. हे सगळं करत असताना आपण त्या ठिकाणी ट्यूब्स ऑफ फोर्स बद्दल जे काही आपण बोललो होतो किंवा एखाद्या सरफेसला जर तुम्ही त्या ठिकाणी क्यू चार्ज जर दिलेला असेल आणि असा सरफेस एखादा सराउंडिंग मीडियम आहे ज्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन जर असेल तर त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या आपण म्हणली होती क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन. आणि जिथं आपण वाक्य देखील लिहिलंय कुठली गोष्ट की नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम अ सरफेस. कुठल्याही सरफेस पासून नंबर ऑफ ट्यूब्स ऑफ फोर्स ज्या बाहेर पडतात त्या आधारित आहेत, दोन गोष्टीवर डिपेंडंट आहेत. नंबर 1 इट इज अ डिपेंडंट ऑन the magnitude of the charge आणि नंबर 2 it is a dependent on the medium surrounding the charge. जसा जसा मीडियम बदलेल तसं ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या बदलेल. जसं जसं चार्जची मॅग्निट्यूड बदलेल तसं परत ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या बदलेल. आता फॅराडे जो आहे तो फॅराडे या ठिकाणी परत एकदा विचार करतो आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की ही जी काही ट्यूब्स ऑफ फोर्सची ड्युअल डिपेंडन्सी आहे किंवा दोन गोष्टीवर आधारित राहणे, एक तर मॅग्निट्यूडवर आणि एक त्या ठिकाणी सराउंडिंगच्या मीडियमवर. म्हणजे एखाद्या ठिकाणी माझ्याकडे क्यू चार्ज आहे, मी जर एअरमध्ये असेल तर तिथून बाहेर पडणारे ट्यूब्स ऑफ फोर्स किती असतील, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. मी जर त्या ठिकाणी त्याला पाण्यात त्याच चार्जला जर पाण्यात घेऊन गेलो तर काय होईल, क्यू डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट के. के कोणाचा वापरावा लागेल, वॉटरचा वापरावा लागेल. म्हणजे याचा अर्थ चार्ज तोच आहे, तेवढाच आहे, फक्त सराउंडिंगचा मीडियम जर बदलला तर त्या ठिकाणी ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या बदलते. आणि फॅराडेला हे नको होतं म्हणून त्यानं स्वतः एक नवा कन्सेप्ट त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केला आणि त्या कन्सेप्टला वी कॉल इट एज व्हॉट, ट्यूब ऑफ इंडक्शन. हा कन्सेप्ट त्या ठिकाणी अस्तित्वात आला. आता लक्ष द्या, जर हा कन्सेप्ट जर त्या ठिकाणी अस्तित्वात येत असेल तर तो म्हणतोय काय, तर तो म्हणतोय की एखाद्या सरफेसला जर तुम्ही त्या ठिकाणी क्यू चार्ज जर दिलेला असेल आणि तो सरफेस कुठल्याही मीडियम मध्ये ठेवा त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सची संख्या किती असेल, क्यू इतकीच असेल. म्हणजे याचा अर्थ ट्यूब्स ऑफ इंडक्शन ह्या कोणावर डिपेंडंट नाहीयेत,
It is independent of the medium surrounding the charge. It only depends on the magnitude of the charge. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे Q चार्ज जर असेल तर त्याच्यापासून किती ट्यूब ऑफ इंडक्शन बाहेर पडतील, तर Q ट्यूब ऑफ इंडक्शन बाहेर पडतील. आता ट्यूब ऑफ फोर्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण दोन डेफिनेशन पाहिल्या होत्या. एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सच्या संख्येला आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणलं होतं. तर कंप्लीट सरफेसमधून नॉर्मल जाणाऱ्या त्या ठिकाणी ट्यूब्स ऑफ फोर्सला आपण त्या ठिकाणी काय म्हणलं होतं, इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणलं होतं. मग जसं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असे दोन व्याख्या आहेत, ट्यूब्स ऑफ इंडक्शनशी निगडीत देखील त्या ठिकाणी दोन डेफिनेशन तयार होतात. एक आहे, पहिली डेफिनेशन आहे तुमची कोण, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा ज्याला वी कॉल इट ॲज NEI, आणि दुसरी आहे टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ज्याला वी कॉल इट ॲज TNEI. मग आता हा NEI म्हणजे काय एक्झॅक्टली, NEI कुणाला म्हणायचे, त्याची व्याख्या काय. एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनच्या संख्येला नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज अनॉलॉगस टू च्या सारखा आहे, कुणासारखा आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी सारखा आहे ते. कारण तिथं एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ फोर्सला आपण काय म्हणलं होतं, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणलं होतं. तर एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनच्या संख्येला आपण आता काय म्हणू लागलोय, नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन म्हणतो. मग व्हॉट इज अ TNEI, तुमच्या कंप्लीट सरफेसमधून जितक्या ट्यूब्स ऑफ इंडक्शन नॉर्मल जातात त्याची जी काही संख्या असेल त्याला त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज TNEI. म्हणून TNEI इज अनॉलॉगस टू किंवा त्यासारखा आहे, कुणासारखा आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स सारखा. मग ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिक फ्लक्सचं इक्वेशन इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इंटू एरिया येईल त्याच पद्धतीने इथं देखील काय घडेल, TNEI ची व्हॅल्यू असेल कोण, NEI मल्टिप्लाइड बाय काय असेल, एरिया. हे इक्वेशन तिथं तयार होईल. आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मग ट्यूब्स ऑफ फोर्स मध्ये हे प्रूव्ह केलं होतं, ही गोष्ट प्रूव्ह केली होती की इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ही दुसरं तिसरं काही नसून काय असते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते. मग ते इक्वेशन आपण तयार केलं होतं. सिमिलरली मला देखील इक्वेशन तयार करावं लागेल, कुणासाठी करावं लागेल, NEI साठी करावं लागेल. NEI म्हणजे काय एक्झॅक्टली, ह्या NEI चा संबंध तुमच्या इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीशी आहे का, किंवा ह्या TNEI चा संबंध तुमच्या इलेक्ट्रिक फ्लक्स बरोबर आहे का, आणि जर असेल तर तो कसा आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी काढता आलं पाहिजे. आता जर मी या ठिकाणी सहज विचार केला, माझ्याकडे समजा एखादा Q चार्ज आहे, माझ्याकडे या ठिकाणी इथे Q चार्ज आहे आणि त्याच्यापासून हे R अंतरावर एक P पॉइंट आहे. म्हणल्याबरोबर आपण पटकन काय म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो की या P पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल, 1/4πε इंटू Q डिवायडेड बाय R², एवढी असेल. आता एवढी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे हे आपल्याला माहिती आहे. मग जसं आपण ट्यूब्स ऑफ फोर्सचा वापर करून इक्वेशन जनरेट केलं होतं, परत एकदा या ठिकाणी ट्यूब्स ऑफ इंडक्शनसाठी करूत आपण. मी पहिल्यांदा काय करतो, या R रेडियसचा Qला सेंटर धरून मी त्या ठिकाणी एक स्फिअर तयार करतो. हा एक स्फिअर आहे R रेडियसचा. नियम काय, तुमच्याकडे जर Q चार्ज असतील तर त्या Q चार्ज पासून बाहेर पडणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनची संख्या किती आहे, Q. म्हणजे याचा अर्थ याच्यापासून Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन बाहेर पडतील. मग त्यातली ही पहिली ट्यूब ऑफ इंडक्शन इकडे गेली, ही ट्यूब ऑफ इंडक्शन इकडे गेली, ही ट्यूब ऑफ इंडक्शन अशी गेली, वगैरे वगैरे. या पद्धतीनं या Q ट्यूब्स ऑफ इंडक्शन आहेत आणि या सगळ्या चाललेल्या आहेत. जात असताना या स्फिअरच्या सरफेसला ह्या सगळ्या कशा जातील, परपेंडिक्युलर जातील किंवा नॉर्मल जातील. का बरं, कारण सेंटर पासून काढणारी रेषा ते त्या ठिकाणी जात असताना कशी जाईल, परपेंडिक्युलर जाते.
म्हणजे याचा अर्थ या स्फिअरचा टोटल सरफेस एरिया किती आहे, तो आहे त्या ठिकाणी 4πr² एवढा आहे. या 4πr² एवढ्या सरफेस मधून किती ट्यूब ऑफ इंडक्शन चालल्या तुमच्या नॉर्मली, 1 2 3 4 किती आहे टोटल, क्यू आहे. म्हणजे याचा अर्थ 4πr² सरफेस मधून क्यू ट्यूब्स ऑफ इंडक्शन नॉर्मल चाललेल्या आहेत. तर या पी पॉइंटच्या भोवती जर मी एखादा युनिट एरिया जर काढला, तर त्याच्यामधून नॉर्मल जाणारे, एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनची संख्या किती असेल. आता काय काढू लागलोय आपण, काय काढतोय, एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनची संख्या. एका युनिट एरियामधून नॉर्मल जाणाऱ्या ट्यूब्स ऑफ इंडक्शनच्या संख्येला आपण काय म्हणतो, वी कॉल इट ॲज NEI. म्हणजे याचा अर्थ आपण कशाचं इक्वेशन काढायचा प्रयत्न करतोय, NEI चं इक्वेशन काढतोय. म्हणजे याचा अर्थ NEI इज इक्वल टू काय येईल, हे Q डिव्हायडेड बाय 4πr² एवढं येईल. मी एक काम करतो, या ठिकाणी याच्या न्यूमरेटरला मी ॲप्सिलॉन न मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला देखील ॲप्सिलॉन न मल्टिप्लाय करतो. आणि याला मी असं लिहितो तिथं, ॲप्सिलॉन इंटू 1/4π इंटू Q डिव्हायडेड बाय r² असं लिहितो. पण या ठिकाणी हा पोर्शन काय आहे, इट इज अ नथिंग बट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे त्याचा अर्थ NEI म्हणजे कोण असेल, इट इज अ नथिंग बट ॲप्सिलॉन इंटू E. मग ॲप्सिलॉन इंटू E जर असेल तर या ठिकाणी मग TNEI ला मला लिहिता आलं पाहिजे. काय म्हणून लिहिता आलं पाहिजे, TNEI इज इक्वल टू NEI. NEI म्हणजे कोण, ॲप्सिलॉन इंटू E इंटू एरिया हा DS. पण इथं परत प्रॉब्लेम काय तयार होतो, NEI नंबर आहे, TNEI नंबर आहे, म्हणून हे इक्वेशन कुठलं होतं, स्केलार इक्वेशन होतं. मात्र आता या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला मी इंट्रोड्यूस करतोय. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या ठिकाणी येते म्हणजे कोण आहे, ती वेक्टर क्वांटिटी आहे. मग ती जर वेक्टर असेल तर परत एकदा आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी असं लिहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ TNEI इज इक्वल टू ॲप्सिलॉन इंटू वेक्टर E डॉट वेक्टर DS, किंवा यालाच मला म्हणता येईल इज इक्वल टू ॲप्सिलॉन E इंटू DS इंटू कॉस थिटा. मग आता इथं जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द थीटा, इट इज व्हॉट, द अँगल बिटवीन व्हॉट, द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड द परपेंडिक्युलर ड्रॉन टू द गिव्हन सरफेस. हा त्याचा नियम आहे. आता एक लक्षात घ्या, इथं जे इक्वेशन आपण आणलं होतं, कुठलं, इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू वेक्टर E डॉट वेक्टर DS, हे इक्वेशन आपण आणलं होतं. ह्या इक्वेशनचं या ठिकाणी मी जर तुम्हाला म्हणलं मॅग्नेटिझमचं इक्वेशन लिहा बाळांनो, तर काय करताल तुम्ही, काय येईल इथं, हे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू काय लिहू, वेक्टर E च्या ठिकाणी काय येईल, हा वेक्टर B येईल इथं, इंटू एरियाचा वेक्टर या ठिकाणी A. म्हणून कुठल्याही ठिकाणी तयार होणारं मॅग्नेटिक फ्लक्स हा शब्द जर ऐकला की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणल्याबरोबर तुम्हाला म्हणता आलं पाहिजे कोण, B इंटू A इंटू कॉस थिटा. म्हणजे त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक इंडक्शन, त्या ठिकाणी असणारा एरिया इंटू कॉस थिटा, आणि नंबर ऑफ टर्न जर असतील तर इट इज अ NBA कॉस थिटा. आणि हे पहिलं इक्वेशन आहे किंवा पहिला शब्द आहे जो तुम्हाला कळाला की EMI समजायला चालू होतो. कारण EMI टॉपिकमध्ये पहिलं वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, so long the magnetic flux associated with a coil or a conductor changes. म्हणजे एखाद्या कॉइल किंवा कंडक्टर बरोबर असोसिएट होणारा मॅग्नेटिक फ्लक्स जोपर्यंत बदलतो आणि ते टॉपिक सुरुवात होतो. मग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, तिथं काय उत्तर देणार, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणल्याबरोबर त्या ठिकाणी काय उत्तर लिहिणार, NBA कॉस थिटा. N काय रिप्रेझेंट करतील,
नंबर ऑफ टर्न्स. बी काय रिप्रेझेंट करेल, त्या ठिकाणी प्रेझेंट असणारं मॅग्नेटिक इंडक्शन. ए काय रिप्रेझेंट करेल, एरिया. आणि थिटा काय रिप्रेझेंट करेल, अँगल. अँगल बिटवीन व्हॉट, द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अँड परपेंडिक्युलर ड्रॉन टू द गिव्हन सरफेस. आता लॉजिकल लक्षात घेतलं म्हणजे हीच वाक्यरचना तुम्हाला त्या टॉपिकचं सुरुवात करून देते. आणि याच्यावर आधारित अर्धा टॉपिक आहे. पूर्ण अर्धा टॉपिक एकाच इक्वेशनवर आहे तो. म्हणून याच्यासाठी आपल्याला नोट लिहायची. मागच्या पिरियडमध्ये 3 चित्र काढलेली आहेत, केस 1, केस 2 आणि केस 3. द इक्वेशन फॉर, नोटमध्ये, द इक्वेशन फॉर मॅग्नेटिक फ्लक्स can also be written as कॉमा टाका खालच्या ओळीतल्या. मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मल्टीप्लाइड बाय एरिया. मल्टीप्लाइड बाय एरिया त्याच्या समोरला इट इज अ स्केलर इक्वेशन. इट इज अ स्केलर इक्वेशन. पुढचा पॉइंट, द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी is nothing but magnetic induction. Hence कॉमा टाका खालच्या ओळीतल्या. magnetic flux is equal to vector B dot vector A. Magnetic flux is equal to vector B dot vector A. खालीला, if the coil consists of n number of turns, then खालच्या ओळीत magnetic flux is equal to n into vector B dot vector A किंवा is equal to NBA cos theta. NBA cos theta, where theta is the angle between direction of electric intensity, direction of magnetic induction, angle between the direction of magnetic induction and perpendicular drawn to the given surface. ही झाली नोट या ठिकाणी संपली. आता पुढची मेन हेडिंग लिहा इलेक्ट्रोस्टॅटिक्सची. ट्यूब्स ऑफ इंडक्शन कॉमा NEI and TNEI. Tubes of induction comma NEI and TNEI. त्याच्यामध्ये Faraday introduced a new concept of
a new concept of tubes of induction, new concept of tubes of induction, which is independent of the medium surrounding the charge, full stop. Khali, next point. According to Faraday, if a surface carries a charge q, then the number of tubes of induction originating from this surface is a q, whatever may be the surrounding medium, खाली लिया NEI, the total number of tubes of induction passing normally through unit area is known as NEI, त्याच्यानंतर खालच्या ओळी TNEI, the total number of tubes of induction passing normally through the complete surface is known as TNEI. म्हणून खालच्या ओळीत TNEI is equal to NEI multiplied by area. त्याच्यासमोरल्या स्केलार इक्वेशन, इट इज स्केलार इक्वेशन. आता एक हे परत एकदा NEI ची व्हॅल्यू प्रूव्ह करून देऊ का डायरेक्टली लिहिलं तर चालेल? कारण इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला आपण डायरेक्टली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणलं होतं. आता याच्यावरून काय होऊ लागलं, NEI ला आपल्याला काय म्हणावं लागेल, एप्सिलॉन इंटू ई. हे डायरेक्टली म्हणलं तर चालेल तुम्हाला? येस ऑर नो? चला घ्या मग. किंवा याच्यातून प्रूव्ह करून पाहिजे असेल तर प्रूव्ह करून देतो परत. सर प्रूव्ह करून पाहिजे मग डायग्राम काढून घ्या. झालं? चला लिहा. Let P be a point.
at a distance r from charge q. Hence the electrical intensity at point P is खालच्या ओळीत E is equal to 1 upon 4 pi epsilon into Q divided by R square. खाली लिहा. With a charge Q as a center, and smaller as radius, draw a sphere around the charge Q. Full stop. Number of tubes of induction. The number of tubes of induction originating from the charge Q is Q. Full stop. And these tubes of induction passes normally through the surface of the sphere. Full stop. Hence the number of tubes of induction passing normally through unit area ब्रॅकेट मध्ये लिहा तिथं NEI. unit area ब्रॅकेट मध्ये लिहा NEI drawn ब्रॅकेटच्या बाहेर drawn around point P is खालच्या ओळीत NEI is equal to Q divided by 4 pi R square is equal to epsilon into 1 upon 4 pi epsilon into Q by R square किंवा is equal to epsilon into E. Hence the equation of TNEI becomes खालच्या ओळी TNEI is equal to epsilon into काय असेल वेक्टर E डॉट वेक्टर ds किंवा is equal to काय लिहिणार त्याला epsilon E ds into cos theta. आता लक्ष द्यायचं, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे कोण होतं E. मग इलेक्ट्रिक फ्लक्स काय तयार झालं होतं वेक्टर E डॉट वेक्टर ds. पण TNEI काय तयार झालं epsilon into हे तयार झालं. म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणता येईल असंही म्हणता येईल TNEI is equal to epsilon into काय लिहता याला वेक्टर E डॉट ds ला मला डायरेक्टली काय लिहिता येईल
इलेक्ट्रिक फ्लक्स. किंवा NEI ला मला काय म्हणता येईल, व्हॉट इज NEI, व्हॉट इज NEI, ॲप्सिलॉन इंटू ई. ई म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे याचा अर्थ ॲप्सिलॉन मल्टिप्लाइड बाय व्हॉट, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. म्हणून खाली लिहा तिथं. hence following relations can be obtained. Following relations can be obtained. Number 1, TNEI is equal to epsilon into electric flux. Epsilon into electric flux. आणि NEI is equal to काय येईल, epsilon into electric flux density. तर 12वीचा पहिल्या प्रश्नाची सुरुवात इथून होते. स्टेट अँड प्रूव्ह गॉस थेरम. कारण TNEI जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गॉस थेरमला जाता येत नाही. TNEI तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत तुम्हाला ट्यूब्स ऑफ इंडक्शन कळत नाहीत. ट्यूब्स ऑफ इंडक्शन समजायला तेव्हा चालू होतात ज्यावेळेस ट्यूब्स ऑफ फोर्स बद्दल आपल्याला डिटेल माहित होते, आणि ट्यूब्स ऑफ फोर्स तेव्हा कळतात ज्यावेळेस आपण लाईन्स ऑफ फोर्स चांगल्या पद्धतीनं माहीत असतील. हे लिंक आहे सगळी इथून तिथून. लाईन्स ऑफ फोर्स कळालं की हळूच ट्यूब ऑफ फोर्स कळायला चालू होते. त्याच्यावरून फ्लक्स डेन्सिटीचे इक्वेशन्स तुम्ही जे जनरेट करायला चालू करता, आणि तिथली अडचण काय आहे त्याच्यावरून ट्यूब्स ऑफ इंडक्शनचा कन्सेप्ट नावा उतरतो, आणि त्याच्यावरून मग तुम्ही TNEI आणि NEI ला अस्तित्व देता. मग इथे आता येतो कोण, तर गॉस थेरम येतो. व्हॉट इज एक्झॅक्टली गॉस थेरम, तर तो सरळ म्हणतो द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस. म्हणल्याबरोबर पहिलं वाक्य तुम्हाला म्हणता आलं पाहिजे की गॉस थेरम इज ॲप्लिकेबल ओनली फॉर क्लोज्ड सरफेसेस. ओपन सरफेसला गॉस थेरम तुम्हाला अप्लाय करता येत नाही. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी गॉसियन सरफेस हा शब्द जिथं कुठं वापरताल, इट मस्ट बी ऑलवेज अ क्लोज्ड सरफेस. हा नियम पहिल्यांदा लक्षात आला, कारण त्याच्या स्टेटमेंटमध्ये जे शब्द आहेत ते काळजीपूर्वक तुम्हाला माहित पाहिजेत. तो म्हणतोय काय, द टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा TNEI ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू द algebraic sum of the total charge enclosed by the surface. म्हणजे एखादा क्लोज सरफेस आहे तर त्या क्लोज सरफेसवर TNEI किती असेल, तर त्या क्लोज सरफेसनं आतल्या बाजूला आपल्याकडे आतमध्ये किती चार्ज एनक्लोज केलाय त्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती जी बेरीज असेल ती बेरीज म्हणजे TNEI असेल. हा गॉस थेरम सांगतो तुम्हाला. टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन ओव्हर ए क्लोज्ड सरफेस is equal to the algebraic sum of the total charge enclosed by the surface. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे याचा अर्थ असा असेल TNEI is equal to summation of Q, algebraic sum of the charges. हे झालं तुमचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी तुम्हाला म्हणलो होतं की TNEI म्हणजे काय. TNEI म्हणजे ॲप्सिलॉन मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रिक फ्लक्स. मग मी असं लिहू शकतो का, हे इलेक्ट्रिकल फ्लक्स इज इक्वल टू 1/epsilon इंटू समेशन ऑफ Q असं लिहिता येईल मला का. हा ॲप्सिलॉन इकडे लिहिला म्हणजे TNEI झाला. TNEI ला मी काढून टाकलं, तिथं ॲप्सिलॉन इंटू फ्लक्स लिहून टाकलं. मग फ्लक्स इज इक्वल टू हे आलं, हे तयार झालं. यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात, अल्टरनेट स्टेटमेंट म्हणतात. कुणाचं, गॉस थेरमचं. म्हणजे याचा अर्थ आपल्या टेक्स्टबुक मध्ये TNEI जो वापरण्यात येतो ह्या शब्दरचनेमध्ये गॉस थेरम येतो. काही टेक्स्टबुक मध्ये त्या ठिकाणी जो तुमचा गॉस थेरम येतो तो फ्लक्सच्या स्वरूपात येतो. मग आता याचं स्टेटमेंट कसं असेल याचं तर कळालं आपल्याला. द TNEI ओव्हर अ क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू algebraic sum of the total charge enclosed by the surface. मग आता हेच अल्टरनेट स्टेटमेंट काय असेल, the electric flux over a closed surface.
क्लोज सरफेस तर घ्यावंच लागेल ना, त्याला पर्यायच नाही. द इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू 1/epsilon टाइम्स 1/epsilon टाइम्स the algebraic sum of the total charge enclosed by the surface. म्हणजे तिथं वाक्यरचना अशी असेल, इथं वाक्यरचना तशी असेल. म्हणजे याचा अर्थ मेन हेडिंग गॉस थेरम. मेन हेडिंगला गॉस थेरम GAUSS गॉस थेरम. त्यातला पहिला पॉइंट, it is applicable for closed surfaces only. खाली घ्या. स्टेटमेंट दोन पद्धतीने लिहू. पहिली पद्धत, दोन्ही पद्धतीने मी स्टेटमेंट देतो तुम्हाला. पहिलं स्टेटमेंट, the TNEI over a closed surface, the TNEI over a closed surface is equal to the algebraic sum of total charge enclosed by the surface. दुसरं स्टेटमेंट, हे झालं एक स्टेटमेंट. त्याला अल्टरनेट स्टेटमेंट घ्या. The electric flux over a closed surface is equal to 1/epsilon times 1/epsilon times the algebraic sum of total charged enclosed by the surface. खाली घ्या. mathematical representation हे दोन्ही लिहून घ्या. दोन फॉर्म मध्ये देता येईल. एका फॉर्म मध्ये TNEI इज इक्वल टू समेशन ऑफ क्यू, तर दुसऱ्या फॉर्म मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू 1/epsilon into summation of Q. म्हणजे गॉस थेरम बद्दल एक गोष्ट कळाली. कुठली? इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर क्लोज्ड सरफेसेस. म्हणून गॉसियन सरफेस किंवा काही जरी म्हणलं तर त्या ठिकाणी यू हॅव टू चूज अ क्लोज्ड सरफेस. आता याचं प्रूफ आपल्याला तयार करायचं आहे. आता प्रूफ तयार करण्यासाठी परत एकदा 5 मिनिटासाठी आपण पहिल्या टॉपिक मध्ये जाऊ. कुठल्या? मेजरमेंट. 11वीचा पहिला टॉपिक विसरला असेल ना आता. तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या इथल्या एवढ्यासाठी तिथं धडपड केली होती. तर त्या टॉपिक मध्ये 11वीच्या त्या पहिल्या टॉपिक मध्ये दोन गोष्टीसाठी आपण जास्त धडपड केली होती. एक प्लेन अँगल अँड अनदर वॉज सॉलिड अँगल. या दोन गोष्टीसाठी आपण धडपड केली होती. प्लेन अँगल आपण तुम्ही शिकत गेलात, सर्क्युलर मोशन मध्ये गेला म्हणजे आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस, हे तुम्ही तिथं म्हणला होता. आणि सॉलिड अँगल कुठलाही एरिया तयार करतो सॉलिड अँगल. म्हणून तिथं काय म्हणलं होतं? सॉलिड अँगल बद्दल काय लिहिलं होतं आपण? सॉलिड अँगल इज नथिंग बट व्हॉट?
नॉर्मल सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर घेतलं होतं आपण तिथं. सॉलिड अँगलची ती व्याख्या घेतली होती. आणि सॉलिड अँगल मध्ये आपण अजून एक पार्ट पाहिला होता. सॉलिड अँगल सगळ्यात जास्त तयार होऊ शकतो कुठं? एखाद्या स्फिअर मध्ये. स्फिअरचा सरफेस एरिया किती असतो? 4 पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअर आर स्क्वेअर कटलं म्हणून किती येईल? 4 पाय. म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या वेळेस तुमच्यावर पाळी येईल कशाची? इंटिग्रेशन करण्याची. कुणाचं इंटिग्रेशन करण्याची? सॉलिड अँगलचं. सॉलिड अँगलचं जर इंटिग्रेशन करणार असाल तर जमा करून 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 सगळ्यात जास्त किती आणताल? स्फिअर इतका आणतात. स्फिअर पेक्षा जास्त तर काय आणू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ स्फिअर इतका सॉलिड अँगल तुम्ही आणणार आहात आणि तो त्या ठिकाणी किती असला पाहिजे? 4 पाय. आता आपलं लॉजिक लक्षात. तर आपल्याला या ठिकाणी करायचं काय? तर ह्या गॉस थेरमचं प्रूफ घ्यायचं. कुठलाही इरेग्युलर शेप क्लोज्ड सरफेस मी इथे घेतलाय आणि या क्लोज्ड सरफेस ना फक्त त्या ठिकाणी एक क्यू चार्ज पॉझिटिव्ह एनक्लोज एवढाच केला. जर एवढाच चार्ज जर एनक्लोज केलेला असेल तर अकॉर्डिंग टू स्टेटमेंट ऑफ गॉस थेरम उत्तर काय यायला पाहिजे बाळांनो? TNEI इज इक्वल टू समेशनची गरज नाही कारण एकच आहे इथं. म्हणून आपलं इथं उत्तर काय यायला पाहिजे? इथं आपलं उत्तर यायला पाहिजे TNEI ची किंमत आपली किती आली पाहिजे? Q. कारण ह्या पूर्ण सरफेसच्या आतमध्ये एकच चार्ज आहे माझ्याकडे. आता जर मी एकच चार्ज आहे असं जर म्हणत असेल तर या ठिकाणी एक मी DS सरफेस घेतो. पॉझिटिव्ह चार्ज मुळे असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही नेहमीच कशी असते? अवे जाणारी असते. हे मान्य. म्हणजे याचा अर्थ या पॉझिटिव्ह चार्ज मुळे या ठिकाणी ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन असेल अवे जाणारी. पण ही सरफेसला नॉर्मल चालले का नाही? मग सरफेसला काढलेला नॉर्मल हा कोण असेल? मग काय असेल याचं नाव? हा जर DS असेल तर या DS ला काढलेला परपेंडिक्युलर कोण असेल? इट इज अ वेक्टर DS. मग या दोघांमधला अँगल मी या ठिकाणी घेतो. किती घेतो? थीटा घेतो. बरोबर. मग आता मला त्या ठिकाणी करायचं काय आहे? मला या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट एक वाक्य म्हणायचं आहे की मला या DS सरफेसवर काय काढायचं आहे? TNEI काढायचं आहे. DS सरफेसवर असणारा TNEI किती असतो? तर TNEI इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन इंटू वेक्टर E डॉट वेक्टर DS एवढा असतो. म्हणजे त्याचा अर्थ किती असतो? म्हणजे त्याचा अर्थ एप्सिलॉन इंटू E इंटू कॉस थीटा इंटू DS एवढा असतो. म्हणजे याचा अर्थ या DS सरफेसवर असणारा TNEI किती असेल? तर एवढा असेल. आता पुढचं वाक्य माझं. जर एवढ्याशा DS सरफेसवर एवढा TNEI जर असेल तर अख्ख्या कंप्लीट सरफेसवर किती असेल? बेरीज करणार लागणार. त्या बेरजेलाच आपण काय म्हणतो? इंटिग्रेशन. म्हणजे याचा अर्थ मला म्हणता येईल TNEI ओव्हर द कंप्लीट सरफेस इज इक्वल टू काय लिहू? इंटिग्रेशन ऑफ द TNEI ऑन DS that is nothing but epsilon into E into cos theta into DS. एक काम करतो मी या ठिकाणी या Q चार्ज पासून हे जे जागा आहे किंवा हा जो P पॉइंट इथं आहे हा R अंतरावर जर असेल तर Q चार्ज पासून R अंतरावर असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असते? तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते 1/4 पाय एप्सिलॉन इंटू Q डिवायडेड बाय R एवढी असते. मग ही व्हॅल्यू जर मी इथं सबस्टिट्यूट जर केली तर मला काय मिळेल बघा?
इंटिग्रेशन एप्सिलॉन इंटू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू हे क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू हे कॉस थीटा इंटू डीएस. हा एप्सिलॉन उडवला, हा एप्सिलॉन उडवला. नियम काय? जे जे कॉन्स्टंट असतील त्यांना त्यांना इंटिग्रेशनच्या बाहेर नेता येतं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कोण पळून जाईल? 4 पाय. दॅट इज 12.56. 4 पाय आलं बाहेर. आता बघा क्यू चार्ज बदलेल काही तर व्हॅरी होईल का? स्वतःहून नाही होत. म्हणजे क्यू कॉन्स्टंटच आहे म्हणून क्यू इथं मी त्या ठिकाणी बाहेर काढला. आता त्याच्यानंतर आर काढता येईल का? बरोबर, इथे घेतला म्हणून आर एवढा होता, इथे घेतला असता तर आर एवढाच राहिला असतं, इथे घेतला असता तर आर एवढा मोठा झाला असता. म्हणजे याचा अर्थ जसं डीएस ची लोकेशन बदलते तसा कोण बदलतो? आर बदलतो. म्हणून आर ला मला काढता येत नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर म्हणजे याला नाही काढता येत. हा कॉस थीटाला काढता येईल का बाहेर? त्याचा विचार करूत आपण. समजा जर सरफेस मी इथं डीएस जर घेतला असता असा तर हे डायरेक्ट इंटेन्सिटी नॉर्मलच गेली असती. इथं थीटा 0 आला असतं, इथं थीटा 0 येईल, इथं काहीतरी वेगळंच येईल, या इथं तर अजून काहीतरी चित्र विचित्र येईल. इथं जात असताना हे जर घेतलं तर हे सरफेसचा असा गेला, हा अँगल वेगळा काहीतरी येईल. म्हणजे याचा अर्थ जसं डीएसचं लोकेशन बदलेल तसं त्या ठिकाणी काय बदलू शकतो? थीटाही बदलू शकतो. आणि तो बदलतो म्हणून ह्या बिचारालाही मला बाहेर काढता येत नाही. त्याच्यानंतर आता राहिलो कोण इथे शिल्लक? त्याच्यानंतर फक्त एक जण राहिलं. कोण? डीएस. एकानं उठला डीएस मी एवढा घेतला, दुसरा मला नाही सर लहान घेऊत आपण छोटासा. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाचं डीएस घेण्याची साईज कशी असेल? वेगळी असेल. जर वेगळी असेल तर इट इज व्हॅरिएबल. जी व्हॅरिएबल आहे त्यालाही काढता येत नाही म्हणून यालाही काढता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी इंटिग्रेशन मध्ये कोण कोण शिल्लक राहिलं? तर त्या ठिकाणी राहिले डीएस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर, हे राहिले तिथं. आता हे आहे का एक्झॅक्टली? आता लक्ष द्या, मी जर त्या ठिकाणी जर विचार केला, मी जर सरफेस असा जर घेतला असता डीएस तर इंटेन्सिटी डायरेक्टली त्याला कशी चालली आहे? नॉर्मल चालली आहे. म्हणजे इंटेन्सिटीला हा सरफेस कसा आहे? हा सरफेस नॉर्मल आहे. मग हा जर डीएस असेल, हा जर डीएस असेल आणि इथला अँगल जर थीटा असेल तर या दोन सरफेस मधला देखील अँगल किती असेल? थीटाच असेल. म्हणजे याचा अर्थ ह्या सरफेस आणि या सरफेस मधला अँगल थीटा आहे. म्हणजे हा कोण असेल? डीएस कॉस थीटा. हा डीएस कॉस थीटा इंटेन्सिटीला कसा आहे? नॉर्मल आहे. म्हणून नॉर्मल सरफेस एरिया डीएस कॉस थीटा म्हणजे कोण आहे? नॉर्मल सरफेस एरिया. 11वीची व्याख्या. हा काय व्याख्या होती? सॉलिड अँगल इज नथिंग बट नॉर्मल सरफेस एरिया डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग डीएस कॉस थीटा ऑटोमॅटिकली कोण झाला? डीएस चा कॉम्पोनंट. डीएस चा कॉम्पोनंट डीएस कॉस थीटा झाला. आणि हा डीएस कॉस थीटा तुमच्या इंटेन्सिटीला कसा आहे? नॉर्मल आहे. म्हणून याला मला काय म्हणता येईल? नॉर्मल सरफेस एरिया. नॉर्मल सरफेस एरिया आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ ही क्वांटिटी कोण आहे? दिस क्वांटिटी इज नथिंग बट अ सॉलिड अँगल. जो सॉलिड अँगल ह्या इथं तयार होतो आणि त्या सॉलिड अँगलला मी म्हणतो इथे किती आहे? डी ओमेगा. मग व्हॉट इज अ डी ओमेगा? डीएस कॉस थीटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ हे असं होईल क्यू डिवायडेड बाय 4 पाय इंटू इंटिग्रेशन ऑफ व्हॉट? डी ओमेगा. इंटिग्रेशन करू लागलात, कुणाचं करू लागलात? सॉलिड अँगलचं करताय. सॉलिड अँगलचं इंटिग्रेशन करून सगळ्यात जास्त सॉलिड अँगल किती मिळू शकतो? 4 पायच मिळू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो का? नाही. म्हणजे याचा अर्थ क्यू डिवायडेड बाय 4 पाय इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगाची किंमत काय येणार आहे? इट शुड बी कंपल्सरी 4 पाय. हा 4 पाय आणि हा 4 पाय कटला. काय राहिलं तुमच्याकडे शिल्लक? टी एन ई आय इज इक्वल टू क्यू. व्हॉट इज दॅट? इट इज अ गॉस थेरम. आलं? अवघड आहे. 11वीला परत वाटलंस वही काढा, चेक करा. एक पान आपण लिहून काढलं होतं त्याच्यावर. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल साठी तेवढं मी दिलं होतं जास्त. हे याच्यासाठी दिलं होतं
की इथं तुम्हाला ते समजायला पाहिजे. सॉलिड अँगल काय असतो, प्लेन अँगल काय असतो. प्लेन अँगलची व्याख्या काय होती, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. सॉलिड अँगलची व्याख्या काय होती, नॉर्मल सरफेस एरिया डिवायडेड बाय रेडियस स्क्वेअर. हा होता. मग नॉर्मल सरफेस एरिया कशाला म्हणतात, कुणाला म्हणतात. हा डीएस तर तुमच्या इंटेन्सिटीला नॉर्मल नाहीये. मग नॉर्मल असणारा कॉम्पोनंट काढला मी तर तो डीएस चा काय कॉम्पोनंट तयार होईल, डीएस कॉस थिटा. म्हणून डीएस कॉस थिटा ऑटोमॅटिकली कोण झाला, नॉर्मल सरफेस एरिया डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ हे कोण आहे, सॉलिड अँगल. सॉलिड अँगल कुणी आहे, या डीएस सरफेसने तयार केलेला ऍट चार्ज क्यू. म्हणून त्या ठिकाणी डी ओमेगा तयार होईल. आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ डी ओमेगा, मॅक्सिमम सॉलिड अँगल इज प्रेझेंट इन स्फिअर विच इज ऑलवेज इक्वल टू 4 पाय. म्हणून इंटिग्रेशन ऑफ सॉलिड अँगल काय असेल, 4 पाय. म्हणून 4 पाय कटलं, काय राहिलं फक्त शिल्लक क्यू. काही अडचण. आता हे तर बोर्डात लिहित बसायचं, मी तर काही इथं डिक्टेट करणार नाही. तर या ठिकाणी आज आपण थांबू. याचे पॉइंट्स जे आहेत ते मी उद्याच्या पिरियडमध्ये देतो लिहून. याचे पॉइंट्स मी उद्याच्या पिरियडमध्ये देतो आणि उद्याच्या पिरियडमध्ये आपण एक काम करू, याचे ऍप्लिकेशन सुरुवात करून टाकू. त्याला 3 ऍप्लिकेशन आहेत, झाले की गॉस थेरम संपला. त्याच्यानंतर आहे काय पुढं, त्याच्यानंतर काही नाही. पुढं सरळ गेलं की कंडेन्सर आहे.